सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांचे काय स्थान आहे। तर बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांना पूर्णतः पुरुषांच्या बरोबरीचे स्थान आहे आणि याचे सविस्तर उत्तर देताना मी एका सुंदर अशा प्रसंगाचे वर्णन मी आपल्यासमोर सादर करणार आहे। एकदा गौतम बुद्ध श्रावस्तीमध्ये जेतवनात विहार करीत असताना कौशल देशाचा राजा प्रसेनजीत गौतम बुद्धाकडे येतो आणि गौतम बुद्धांना वंदन करून एका बाजूस बसतो। तेवढ्यातच त्यांचा सेवक त्यांच्याजवळ येतो आणि त्यांच्या कानात सांगतो, हे महाराज, मल्लिका देवीला कन्यारत्न प्राप्त झाले आहे। हे ऐकून राजा उदास होतो, खिन्न होतो। हे ज्यावेळेस गौतम बुद्ध बघतात त्यावेळेस राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारतात आणि नंतर म्हणतात, हे राजा, स्त्री पण ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ होऊ शकते। अशी स्त्री जी मधुर भाषणी, शीलवती, सासऱ्यास देव मानणारी पतिव्रता असते। ती स्त्री ज्या बालकास जन्म देते ते बालक पुढे शूरवीर छत्रपती राजा होतो आणि अशा भाग्यशाली स्त्रीचा पुत्र राज्यावर शासन करतो। अनेक बालकांना महापुरुष घडवणाऱ्या ह्या त्यांच्याच माता असतात। अशा प्रकारे गौतम बुद्धाने स्त्रिया ह्या पुरुषापेक्षा कशा श्रेष्ठ आहेत याचे एकदम चांगल्या प्रकारे उदाहरण दिले आहे। व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा। नमो बुद्धाय, जय भीम।